या संघाचं खूप खूप अभिनंदन। विनंती करतोय सचिन दादा यांना की संतोष भुसाणे यांचा सत्कार करायचा आहे गुलाब पुष्प देऊन। त्याचप्रमाणे सचिन दादांना विनंती करतोय की सादेव कर्णेकर यांचा सुद्धा सत्कार करायचा आहे। कुठेही श्रीवर्धन तालुका असो, माणगाव, म्हसळा, कुठेही असून दे कबड्डीच्या स्पर्धा आणि तिथे सादेव कर्णेकर हे कबड्डीचा आनंद घेण्यासाठी नक्कीच पोचलेले असतात। त्याबद्दल त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन। त्यानंतर मी सचिन दादाला विनंती करतोय संतोषजी चोगले यांचा सत्कार करायचा आहे गुलाब पुष्प देऊन। चला दोन्ही संघ मैदानात हजर झाले। दोन्ही संघांना या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। त्याचप्रमाणे सचिन कोजबे यांना विनंती करतोय सचिन दादा भगत यांचा सुद्धा सत्कार करायचा आहे। सचिन भुसाणे यांच्याकडून सचिन भगत यांचा सत्कार करण्यात येत आहे। दोन्ही कर्णधार आपल्याला मैदानात दिसत आहेत, एक युवा खेळाडू तर एक अनुभवी अक्षय। नाणेफेकीचा कौल जिंकला आहे तो भैरवनाथ क्रीडा मंडळ ब या संघाने। दोन्ही संघांना या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। सुंदर असं आयोजन पाहायला मिळतंय भैरवनाथ क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आणि या स्पर्धा आपण घर बसल्या सुद्धा आनंद घेऊ शकतो ते मयुरेशजी मयेकर यांच्या माध्यमातून। खरोखर मयुरेश आपलं खूप खूप आभार। आपण या स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे त्याबद्दल आपलं खूप खूप आभार। चढायला गेलाय तो अक्षय, अक्षयच्या समोर आहे तो 7चा डिपेंड भैरवनाथ क्रीडा मंडळाचा। 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती भैरवनाथ क्रीडा मंडळाच्या अंगणात। छान सुंदर चढाई परंतु गुण काय मिळत नाही, रिकामे असते आपल्या तंबूत दाखल। त्याला प्रत्युत्तर स्वतः कर्णधार भूषण, भूषण स्वतः कर्णधार। पाहूया आपल्या संघाचं खातं ओपन करतो का आणि सुंदर चढाई, पहिल्या चढाईत आपल्या संघाचं खातं ओपन केलंय। 2 गुणांनी आपल्या संघाची गुणफलक पुढे नेलंय ते भूषणनी। त्यांना प्रत्युत्तर श्रवण साठे, श्रवणच्या समोर आहे तो 7चा डिपेंड। बोनस गुण ऑन असेल, बोनस गुण मारण्यात पाठायचा असलेला हा खेळाडू त्याच्या समोर आहे तो 7चा डिपेंड। बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया। पंच आपल्याला दिसत आहेत माळी सर आणि शापूरकर सर। बोनस गुण घेऊन आपल्या तंबूच्या आश्रयाला जाताना श्रवण, त्याला प्रत्युत्तर शुभम। 5 नंबरची जर्सी परिधान केलेला शुभम त्याच्या समोर आहे तो 5चा डिपेंड। पाहूया रिकामे असते आपल्या तंबूत दाखल, त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा अक्षय, अक्षयच्या समोर आहे तो 7चा डिपेंड। बोनस गुण ऑन असेल। मागच्या स्पर्धेत खरोखर सुंदर सामना पाहायला मिळाला होता तो अक्षयच्या माध्यमातून। जर का शेवटची रेड त्याची यशस्वी झाली असती तर सामना जिंकला असता, परंतु शेवटच्या रेडवर अक्षय बाद झाला आणि त्या एका चढाईत त्यांना पराभवाचं सामोरं जावं लागलं होतं। चढावर जातोय तो रुद्र, रुद्रच्या समोर आहे तो 5चा डिपेंड, एक युवा खेळाडू आहे। पाहूया 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती जाकमाताच्या अंगणात। छान सुंदर परंतु तितकंच अनुभवी डिपेंड आहे तो जाकमाता संघाचा। 1 गुण मिळतोय तो जाकमाता संघाला। त्यांना प्रत्युत्तर पवार आणि उत्कृष्ट पकड, सुंदर पकड। पुन्हा एकदा आपल्या संघाला भूषण आणि त्याचा सहकारी गुण मिळवून देतोय। त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा भूषण। 5 विरुद्ध 1 पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देतो का। एकाच चढाईत 2 गुण कमवण्याचा
पराक्रम केला यापूर्वी. छान सुंदर, परंतु रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर. त्याचप्रमाणे आमच्या मंडळाला भावीजी मांजरेकर यांच्याकडून 1111 रुपयाची देणगी आली. मंडळ त्यांचा अत्यंत अत्यंत ऋणी आहे. चढावर गेलाय तो श्रवणच्या समोर आहे तो. 7चा डिपेंड. चढावर गेलाय तो पुन्हा एकदा. भूषण. सुंदर चढाई पाहायला मिळते. युवा खेळाडू आहे. छान सुंदर अशी चढाई प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसतोय. स्वतः कर्णधार आहे. का माझ्याजवळ कर्णधार पद दिलंय याचं उत्तम उदाहरण देतोय तो. भूषण रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा. अक्षय. मी विनंती करतोय प्रेक्षक वर्गाला, आपल्या गाड्या रोडवर लावू नका. येण्या जाण्यासाठी रस्ता आहे तो. पुढे लॉजिंग आहे, त्यामुळे टुरिस्ट लोक येत आहेत. आपल्या गाड्या जरा रस्त्यातून साईडला करायचेत. बोनस घेऊन तंबूत परततोय तो अक्षय. आपल्या संघाला एक गुण मिळवून देतोय. त्यांना प्रत्युत्तर रुद्रच्या समोर आहे तो. 5चा डिपेंड. बोनस गुण मिळणार नाही. पाच विरुद्ध 1 अशी लढत आहे. करूया मरोच्या इराद्याने चढावर गेलाय. पाहूया. आणि स्वतः बाद होतोय. ऑफिशियल टाइम अप घेतलाय पंचानी. चुकीची दुरुस्ती. 4-3 असं गुणफलक आपल्याला पाहायला मिळतोय. संघात बदल केलाय तो. टाइम अप हा भैरवनाथ क्रीडा मंडळाच्या बाजूने जाईल, कारण का ऑफिशियल टाइम अप घेता ऑफिशियल टाइम अप मध्ये गडी बदली करू शकत नाही. त्यामुळे चढत जाते पुन्हा एकदा. अक्षय ज्याने मागच्या चढाईत एक बोनस गुण मिळवला होता असा हा खेळाडू त्याच्या समोर आहे तो. 6चा डिपेंड. पुन्हा एकदा बोनस ऑन आहे. 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती. भैरवनाथ क्रीडा मंडळाच्या अंगणात छान सुंदर लात मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न. परंतु गुण काय मिळत नाही. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर. राज जागडे. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. आपल्या संघाचा एक हिरा मैदानाबाहेर बसला याची जाणीव ठेवून खेळतोय. छान सुंदर चढाई पाहायला मिळते ती राजच्या माध्यमातून. परंतु रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा. श्रवण. मला वाटतं सौरभच्या जागी श्रवणला या संघात स्थान मिळालंय. सौरभ दिसत नाहीये, परंतु सौरभ ची जागा खरोखर सुंदररित्या पार पाडतोय तो श्रवण. त्यांचाच भाऊ आहे. संत गतीने खेळ करतोय. बोनस गुण घेऊन आपल्या तंबूच्या आश्रयाला जातोय. एक गुण मिळतोय तो जाकमाता संघाला. त्यांना प्रत्युत्तर. शुभम. 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे. बोनस गुण ऑन आहे. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. परंतु रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर. साखरे. आमच्या मंडळाला सुमित पाटील मित्रमंडळ दिव्यागर यांच्याकडून आमच्या मंडळाला 251 रुपयाची
आणि पुन्हा एकदा एक गुण मिळवतोय तो श्रवण आपल्या संघाला. त्यानं प्रतिउत्तर राज. राज पाहूया आपल्या संघाला ऑलआउट पासून वाचवेल का, परंतु स्वतः बाद होतोय. अशा तऱ्हेने ऑल आउट होतोय तो. भैरवनाथ क्रीडा मंडळ ऑल आउट म्हणजेच कबड्डी तो ऑल इन असा होतो. एक लोणाचा बोजा होतोय तो भैरवनाथ क्रीडा मंडळ ब या संघावर. चला मी विनंती करतोय पुढल्या सामन्यासाठी जय भवानी भट्टी चव्हाण विरुद्ध शिवशंभू दोन्ही संघांच्या कर्णधाराने विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे. विनंती करतोय पुढील दोन संघांना जय भवानी भट्टी चव्हाण विरुद्ध शिवशंभू दोन्ही संघांच्या कर्णधाराने विनंती आहे की आपल्याला टायमिंग दिला होता परंतु स्पर्धा थोड्याशा उशिरा चालू झाल्या त्यामुळे आपण आपलं नाव पुकारताच आपण तयार होऊन सामन्यासाठी तयार व्हायचं आहे. चढर गेला तो अक्षय. विनंती करतोय समीर बोरकर यांना की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चढर गेला तो अक्षय. संत करीन खेळ करून रिकाम्या असता आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रतिउत्तर शुभम. शुभमच्या समोर आहे तो 7चा डिपेंड बोनस गुण ऑन असेल. छान सुंदर लात मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न परंतु यश काय येत नाही. तो रिकाम्या असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रतिउत्तर पुन्हा एकदा श्रवण साठे. श्रवणच्या समोर आहे तो 7चा डिपेंड बोनस गुण ऑन आहे आणि पाहूया संत गतीने खेळ करून रिकाम्या असता आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रतिउत्तर पुन्हा एकदा भूषण. 3 गुण आहेत भैरवनाथ क्रीडा मंडळाचे परंतु त्यातले 2 गुण आहेत ते या भूषणच्या नावावर आहेत. एकाच चढाईत 2 गडी बाद केले होते परंतु त्यानंतर गुणांचे ओस पडले आणि आता पुन्हा एकदा त्याला पकडतो बाद. गुण मिळतोय तो जाकमाता संघाला. थर्ड रेड कर या मरो या इराद्याने चढावर जातोय आणि गडी मारल्याचा दावा करतोय. त्यात यशस्वी होतोय तो पवार. आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. चढत जातोय तो विक्रांत. विक्रांत त्याच्या समोर आहे तो 7चा डिपेंड बोनस गुण ऑन आहे. आपल्या संघावर काही गुणाची पिछाडी याची जाणीव ठेवून खेळतोय. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देतो का, परंतु तितकं सुंदर टॅकल पाहायला मिळतोय ते पवारच्या माध्यमातून. शुभम पवार आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. मागच्या चढाई एक गुण मिळवून दिला होता. आता पकड सुंदर खेळ पाहायला मिळतोय. नक्कीच सुनील पवार याच्या खेळावर बक्षीस लावतील कारण का राजच्या खेळावर बक्षीस लावतात शुभमच्या खेळावर सुद्धा बक्षीस लावतील यात काही शंका नाही आहे. समीर बोरकर आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. संत करीन खेळ करून रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे. विश्रांतीपर्यंतचा गुणफलक जाकमाता 16 गुण भैरवनाथ क्रीडा मंडळ 3 गुण. 13 गुणाची आघाडी ही जाकमाता संघाकडे याची भैरवनाथ क्रीडा मंडळ ब या संघाने नोंद घ्यायची आहे. या पुढील होणारा सामना शिवशंभू विरुद्ध जय भवानी भट्टीचा माल. दोन्ही संघांच्या कर्णधाराने विनंती आहे की हा सामना संपल्यानंतर लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सुंदर अशा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत भैरवनाथ क्रीडा मंडळाच्या या भव्य दिव्य मैदानात आणि या स्पर्धा आपण घर बसल्या सुद्धा आनंद घेऊ शकतो. जय गणेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून मयुरेशजी मयेकर यांच्या श्रीवर्धनमधील एकमेव असा हा चॅनल यूट्यूब चॅनल आणि आपण PM केबलच्या माध्यमातून चॅनल नंबर 15 या चॅनलवर स्पर्धा जातोय तो शुभम. आपला संघ काही गुणांनी पिछाडीवर याची जाणीव ठेवून खेळतोय. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. हुलकावणीचा प्रयत्न डाव्या कोपऱ्यातून मधल्या कोपऱ्यात पुन्हा डाव्या कोपऱ्यात संत गतीने खेळ करतोय. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रतिउत्तर पुन्हा एकदा श्रवण. श्रवणच्या समोर आहे तो 4चा डिपेंड बोनस गुण मिळणार नाही त्यामुळे गडी बाद करावा लागेल तरच गुण मिळेल. पाहूया संत गतीने खेळ करतोय. सुंदर असे चषक आपल्याला पाहायला मिळत आहेत भैरवनाथ क्रीडा मंडळाच्या नगरीमध्ये.
संत गतीने खेळ करून रिकामे असतात आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर रुद्र. रुद्रच्या समोर आहे 7चा डिपेंड. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. आपल्या संघाचं गुणफलक हलवेल का पाहूया. छान सुंदर हात मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न. आणि सुंदर पकड. बाद होतोय तो. रुद्र. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा अक्षय. आता मात्र सेकंड आहे. चढर गेलाय तो अक्षय. सुपर टॅकलची संधी आहे. पाहूया जर का या खेळाडूला पकडलं तर 2 गुणांची कमाई होऊ शकते. परंतु संत गतीने खेळ करतोय तो अक्षय. अक्षयला माहिती आहे आपल्याला कोणताही प्रयत्न करायचा नाही आहे कारण का आपण लीडवर आहोत. रिकामे असतात आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा शुभम. एमटी रेड. आता मात्र थर्ड रेड. करूया मरूया इराद्याने चढायला जात आहे तो श्रवण. श्रवणच्या समोर आहे ते 3 खेळाडू म्हणजे सुपर टॅकलची सुद्धा संधी आहे. पाहूया संयम ठेवावा लागेल तो भैरवनाथ क्रीडा मंडळाला. आणि एक 2 गाड्यांचा बळी मिळवलाय. सुंदर चढाई श्रवणची. आपल्या संघाला 2 गुण मिळवून दिले. त्यांना प्रत्युत्तर तुरे. पाहूया छान सुंदर हात लांब करून गडी बाद करण्याचा प्रयत्न नक्कीच. परंतु स्वतः बाद होतोय. गुण मिळत आहेत ते 1+2 जाकमाता संघाला. त्यांना प्रत्युत्तर शुभम. खास पुण्यावरून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलाय. आणि सुंदर प्रयत्न आणि सुंदर टॅकल पाहायला मिळते ती भैरवनाथ क्रीडा मंडळाकडून. बऱ्याच वेळानंतर गुण मिळतोय तो भैरवनाथ क्रीडा मंडळाला. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा भूषण स्वतः कर्णधार. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. छान सुंदर. भूषण इयत्ता 9वी मध्ये खेळतोय परंतु त्याचा खेळ पाहून सुंदर खेळ पाहायला मिळतोय. भूषण याचा इयत्ता 9वीचा हा विद्यार्थी आहे परंतु सुंदर खेळ सुंदर चढाई पाहायला मिळते भूषणकडून. आता मात्र संघात थोडासा बदल. 2 खेळाडूंना संधी मिळाले या संघात. पाहूया यश भूसाणे यांना संधी मिळाली. चढर जात आहे तो अक्षय. अक्षयच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. बोनस गुण ऑन असेल. एकतर्फी सामना पाहायला मिळतोय. विनंती करतोय पुढल्या सामन्यासाठी शिवशंभो विरुद्ध जय भवानी भट्टीचा माळ. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर करायचा आहे. वेदांत गुरुसाठी खुशखबर आहे. आपण एकाच चढाईत 1 गडी बाद केला तर आपल्याला 100 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. वेदांत गुरव आपल्याला आदित्य गुरव यांच्याकडून बक्षीस आहे परंतु स्वतः बाद झाला आहे. आपल्याला चढाईत गुण मिळवायचा आहे. आदित्य गुरव कडून आपल्याला 100 रुपयाचं बक्षीस जर का आपण एका चढाईत 1 गडी बाद केला तर. चढावर गेला तो श्रवण. आपण या स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहू शकता. जय गणेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून. संत गतीने खेळ करून रिकामे असतात आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर राज. 1 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू. त्याच्या समोर आहे तो 5चा डिपेंड. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं जाहीर केलेत पंचांनी. गुणफलक 22-5 परंतु स्वतः बाद होतोय. गुण मिळतोय तो जाकमाता संघाला. आणि अजून एक खुशखबर आहे जाकमाताच्या खेळाडूला. हितेश भगत
आपल्याला सुद्धा खुशखबर आहे, आपण एका चढाईत एक गडी बाद केला तर 100 रुपयाचं बक्षीस आदित्य गुरव यांच्याकडून. श्रवण एक गुणाची कमाई करतो आपल्या संघासाठी. चला चढाई घ्यायची आहे. चढाईवर जातोय तो 7 नंबरची जर्सी परिधान केलेला विक्रांत. विक्रांतच्या समोर आहे तो 7चा डिपेंड बोनस गुण ऑन आहे. पाहूया आणि उत्कृष्ट पकड. चला वेदांत गुरु आपल्यासाठी खुशखबर आहे. हितेश आपल्यासाठी खुशखबर आहे. आपण एक एक गुण मिळवला तरी आपल्याला 100 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल. संधीचं सोनं करायचं आहे. चढाईवर गेला तो रुद्र साखरे, ज्यांनी एकाच चढाईत 3 गडी बाद केले होते असा हा खेळाडू. एक सुपर रेड या सामन्यातली एकमेव सुपर रेड आपण पाहिली ती रुद्र साखरेच्या माध्यमातून. गेल्या वर्षी अंडर 17च्या ज्या कबड्डीच्या स्पर्धा निवड चाचणी झाली होती अलिबाग येथे, त्या स्पर्धेत सुवर्ण गणेश या संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं ते रुद्र साखरेने. असा खेळाडू चढाईवर गेला तो हितेश आणि स्वतः बाद होतोय, गुण मिळतोय तो भैरवनाथ क्रीडा मंडळाला. अथर्व गोरनाक यांनी जर का एक चढाई केली आणि एक गुण मिळवला तर त्याला 100 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल स्मित पवार कडून. संधीचं सोनं करायचं आहे आणि उत्कृष्ट पकड. भूषण बाद होतोय, त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा हितेश. पाहूया हितेशच्या समोर आहे 4चा डिपेंड, एक गुणाची कमाई आणि 100 रुपयाचा मानकरी. हितेश भगत ठरतोय 100 रुपयाचा मानकरी. आदित्य लगेच जीपे करायला तयार झालाय तो बघा. चढाईवर गेला तो यश. यशच्या समोर आहे तो 60चा डिपेंड. पाहूया चला वेदांत आपल्याला सुद्धा संधी आहे. वेद आपण सुद्धा पाहूया. वेद आपण एंट्री केलीत आणि एक गुण प्राप्त केला तर आपल्याला 100 रुपयाचं बक्षीस आहे. तो बघा आदित्य दाखवतोय जीपे केलाय. चढाईवर गेलाय तो श्रवण. रिकामे असते आपला तो टाकल, त्यांना प्रत्युत्तर 3 नंबरची जर्सी परिधान केलेला आदित्य. पाहूया छान सुंदर लात मारून गडी बाद आणि यशस्वी चढाई. एक गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी, त्यांना प्रत्युत्तर श्रवण. मला वाटतं वेद गुरवनी जर का चढाई केली, पाहूया वेद गुरव चढाई करेल का. अथर्व आपल्याला सुद्धा संधी आहे, आपण चढाई करायची आहे. 100 रुपयाचं बक्षीस आहे आपल्यासाठी. अथर्व बघा, अथर्व चढर जाते तो राज. राजच्या समोर आहे तो 6चा डिपेंड, बोनस गुण ऑन आहे. पाहूया आणि उत्कृष्ट पकड. वेद आपल्याला संधी आहे आणि खरोखर विनंतीला मान देऊन चढाईवर आलाय तो वेद. पाहूया एक गुणाची कमाई केली आणि खरोखर सुंदर 100 रुपयाचा मानकरी ठरलाय वेद सुद्धा. आदित्य गुरव यांच्याकडून 100 रुपयाचा मानकरी ठरलाय वेद गुरव. खरोखर सुंदर चढाई. अशा तऱ्हेने ऑल आउट झालाय तो भैरवनाथ क्रीडा मंडळ. ऑल आउट म्हणजेच कबड्डीत ऑल इन असा होतो. चढकला तो भूषण आणि पुन्हा एकदा आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. त्यांना प्रत्युत्तर तुषार काप आणि सुंदर पकड. भूषण आपल्या संघासाठी गुण मिळवून देतोय. भूषण गोरिले याला साहिल जागडे मामाकडून 100 रुपयाचं बक्षीस आलंय. सुंदर खेळ आतापर्यंत. आता मात्र स्वतः बाद होतोय. सामना संपलाय, जाहीर केलाय पंचांनी. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल भैरवनाथ क्रीडा मंडळाचे हार्दिक आभार. दोन्ही संघांनी लाईनअप करायचं आहे आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नक्कीच
भूषणच असेल, कारण का त्यांनी 9 गुणांमधील मला वाटतं 5 ते 6 गुण त्याचे एकट्याचे आहेत, त्यामुळे नक्कीच भूषण सामनावीर असेल. विनंती करतोय समीर बोरकर यांना की युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आपण जायचं आहे. सामनावीराचा बक्षीस देण्यासाठी सामनावीर ठरतोय भूषण. तसेच 100 रुपयाचं बक्षीस सुद्धा द्यायचं आहे. सिद्धांत 100 रुपयाचं बक्षीस द्यायचं आहे भूषण याला, त्यांच्याच मामाकडून आलाय साहिल. सुंदर खेळ केल्याबद्दल 100 रुपयाचं बक्षीस आणि सामनावीर या सामन्याचा ठरतोय तो भूषण. चला विनंती असेल दोन्ही संघांना शिवशंभो विरुद्ध जय भवानी भट्टी जमाल त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे प्रेक्षकांमध्ये आमचे प्रमुख पाहुणे विजय वाणी आलेले, विनंती करतो व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मी विनंती करतोय समीर बोरकर यांचा सत्कार करण्यासाठी ऋतिक चौगले यांना विनंती करतोय आपण समीर बोरकर यांचा सत्कार करायचा आहे. आणि समीर बोरकर यांच्याकडून मंडळाला 501 रुपयाची देणगी आली, त्यांचं खूप अभिनंदन.